साऊथ इंडियन स्पेशल क्विझिन कुरकुरीत डाळवडा आज आपण बनवणार आहोत. तर चला डाळवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते बघूया. इथे चण्याची डाळ घेतलेली आहे मी. स्वच्छ 3 ते 4 या पाण्याने धुवायची आहे आणि कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. डाळ चांगली प्रॉपर भिजून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता डाळ भिजल्यानंतर त्याच्यातली 2 टेबलस्पून इतकी डाळ मी काढून घेतली आहे. सुरुवातीला मिक्सरमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 इंच इतकं आलं घेतलं आहे आणि मिक्सरला त्याला ग्राइंड करून घेतलं आहे. आता हे आलं मिरची ग्राइंड झाल्यानंतर जी डाळ आपण भिजून ठेवली होती त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि पाणी न घालता डाळ मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता डाळ मिक्सरला वाटली जात नसेल तर थोडंसं एका चमचा पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. आता 1 टेबलस्पून धने, अर्धा टेबलस्पून जिरे, 7 ते 8 इथे काळे मिरी घेतले, 1 टीस्पून ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे बडीशेप आणि थोडंसं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मी ओवा. सगळं आपल्याला दरदरीत कुटून घ्यायचं आहे, याची पावडर नाही करायची. हलकेसे जाडसर आपल्याला कुटून घ्यायचे आहेत म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले होते. आता सगळं आपल्याला मिक्सिंग करायचं आहे. आता मिक्सरमध्ये वाटलेली डाळ, त्याच्यामध्ये हा तयार केलेला मसाला, मध्यम आकाराचा एक कांदा, भरपूर कोथिंबीर, कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं एकत्र करायचं आहे. बरोबरीने जे 2 चमचे डाळ मी काढून घेतली होती तीसुद्धा यामध्ये ॲड केलेली. चांगलं कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला एकाच डायरेक्शनला याला फेटून घ्यायचं आहे. बाइंडिंगसाठी मी फक्त 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलं होतं. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर 1 टेबलस्पून चण्याचं पीठ किंवा 1 टेबलस्पून बारीक रवा जरी घातला तरीसुद्धा चालेल. हे बाइंडिंगसाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी म्हणून आपल्याला घालायचं आहे. हे जे वडे आहेत ना कुरकुरीत झाले पाहिजेत. कमीत कमी एक 10 मिनटं चमच्याने याला छानपैकी फेसून घ्यायचं आहे. आता वडे करताना बाजूला तेल मी तापत ठेवलं होतं मध्यम आचेवरती. हाताला तेलाचा हात घ्यायचा आहे. एक एक वडा हातावरती थापायचा आहे आणि मग तेलात सोडायचं आहे. एकत्र वडे तुम्ही थापून ठेवलेत ना तर हे ताटाला चिटकून जातात. म्हणून प्रत्येक वेळेला एक एक वडा पटापट थापून घ्या आणि मध्यम आचेवरती तेलामध्ये सोडा. सुरुवातीला चमचा लावू नका, कारण लगेच जर चमचा लावला तर हिची जी डाळ आहे ना ही तेलामध्ये सुटून जाते. त्याच्यामुळे ते जेव्हा अलगद वरती तरंगायला लागेल त्याच वेळी त्याला झारा लावा. एका वेळेला पॅनमध्ये जितके मावतील तितकेच वडे टाका. अप्रतिम चवीचे असे कुरकुरीत साऊथ इंडियन स्टाईल डाळवड्याची रेसिपी तयार झाली. जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि हां, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. असे हे झटपट तयार झाले आपले डाळवडे. यासाठी प्रिकॉशन एकच घ्यायची आहे. जी आपण चण्याची डाळ घेतली होती ही कमीत कमी 5 ते 6 तास भरपूर पाण्यामध्ये भिजत टाका. आपण ज्यावेळी चण्याची डाळ मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत त्यावेळी पाणी अजिबात घालू नका, कारण जर पाण्याचा वापर केलात तर हे वडे थापणं खूप जास्त कठीण जाईल. त्यामुळे ह्याला पाणी न घालता मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. अप्रतिम चवीचे असे हे कुरकुरीत आपले डाळवडे तयार झाले. आता इथे तुम्हाला जर चण्याची डाळ वर्ज असेल किंवा तुम्हाला जर जास्तीचा गॅस होत असेल तर ही सेम रेसिपी तुम्ही मुगाच्या डाळीने सुद्धा करू शकतात. मुगाची डाळ 5-6 तास भिजत टाकायची गरज नाही आहे. साधारण 2 तासामध्ये मुगाची डाळसुद्धा भिजून होते. तर चण्याची डाळ नको असेल तुम्ही हे या पद्धतीचे वडे मुगाच्या डाळीने सुद्धा करू शकता. ते सुद्धा चवीला अप्रतिम लागतात. तयार झालेत आपले कुरकुरीत डाळवडे. जेव्हा तुम्ही हे वडे खाणार असाल ना त्यावेळेला गरम गरम करून सर्व करा, कारण गरम गरम ह्या डाळवड्यांची चव ही अप्रतिम लागते. कुठल्याही सुक्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही याला सर्व करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. खाद्यजत्रा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ कसा होता.